नमस्कार, मी रुशाली यादव सारंग, TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत। राष्ट्रवादीमधले 4 नेते अजितदादांना त्रास देत होते असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर होता। एका नेत्याने ब्युटी पार्लरचं बिल सुद्धा पक्षनिधीमधून दिलं होतं असा आरोप रोहित पवारांनी केलाय। पाहूयात। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं, जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते। दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेले, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत। राष्ट्रवादीतल्या 4 नेत्यांवर रोहित पवारांनी निशाणा साधला। राष्ट्रवादीतले 4 नेते अजितदादांना त्रास देत होते असा आरोप रोहित पवारांनी केलाय। रोहित पवारांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांवर होता। दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते। दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेले, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत। ते 4 जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते। त्यांना कसं गप करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं। आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते 4 जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठेतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा। हे असे छचुरे धंदे रोहित पवारांकडनं का केले जात आहेत हे आता आपल्याला समजलं पाहिजे, कारण कुठेतरी तिळपापड झालेला आहे आणि तो तिळपापड झाल्यामुळेच रोहित पवार अशा स्वरूपाचं कुठेतरी ट्विट करतील, कुठेतरी वक्तव्य करतील। वहिनींना कंट्रोल करण्यासाठी तटकरे साहेब किंवा प्रफुल्लबाईंवरती आरोप करतील। हा केवळ फक्त त्यांचा तिळपापड झालेला आहे। त्यांना हा पक्ष ताब्यात घेऊन आपल्या कब्जामध्ये करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न दादा गेल्या 2 तासानंतर सुरू झाला होता, त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलेलं दिसत नाहीये। म्हणूनच अशा स्वरूपाच्या बातम्या पण येतील, अशा स्वरूपाचे ट्विट पण येतील। गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातले 2 व्हिडिओ व्हायरल झाले। पहिला व्हिडिओ होता जय पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा। जय पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात स्टेजवर उभे होते, त्यावेळी प्रफुल्ल पटेल जय पवारांना स्टेजवर बसण्यासाठी हातवारे करत होते। प्रफुल्ल पटेलांच्या त्या कृत्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला। त्यावेळच्या काही प्रसंगांचा उल्लेख करत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर तोफ डागली। 4 नेते आहेत त्यांच्या वचक नक्कीच दादांचा तिथं होता। अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। राष्ट्रवादीतले 4 लोक पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला। त्याला राष्ट्रवादीकडनं आमदार सुनील शेळकेंनी प्रत्युत्तर दिलं। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो। असे आरोप करून तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय? तुम्हाला दादा गेल्याचं दुःख आहे की नक्की तुमच्या मनात कुठली तरी वेगळी मळमळ आहे? हा संशय आता आमच्या मनात यायला लागलाय। तर रोहित पवारांनी जिरवाळांना सॉफ्ट कॉर्नर दाखवत राष्ट्रवादीतल्या एका नेत्यावर टीका केली। जिरवाळांचा राजीनामा घेऊन महाराष्ट्राला नको असलेल्या एका नेत्याला मंत्रिपद देण्याचा डाव असल्याचं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांचा रोख धनंजय मुंडेंकडे असल्याचं बोललं जातंय। असंही म्हणलं जातं आणि अशी चर्चा आहे की मुद्दामून जिरवाळांना अडचणीत आणायचं, ती जागा मोकळी करायची आणि एक असा व्यक्ती, असा नेता जो अख्ख्या महाराष्ट्राला नकोय त्याला तिथं मंत्रिपद द्यायचं, ही खरं रणनीती जिरवाळांच्या बाबतीतली आहे। ही आपण सर्वांनी तिथं समजून घेतली पाहिजे।
त्यामुळे अशा व्यक्तीला तिथे यायचंय, जो महाराष्ट्र म्हणतो त्या व्यक्तीला तिथं बसू नका, आणि म्हणून मुद्दामून झिरवळांना अडचणीत आणलं जातंय का, हा प्रश्न तिथे निर्माण होतो. आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्याची वेळ येईल असा इशारा तटकरेंनी रोहित पवारांना दिला होता. त्यावर रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलं. दादाने दिल्लीमध्ये मोकळेपणाने संवाद करत असताना त्या घडामोडी आम्ही कशा करत होतो त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं, मोकळेपणाने केलं होतं पत्रकारांच्या समेत. तेच नेमकं दुसऱ्याशी दाखवलं गेलं. त्याच्याबद्दल सुद्धा कुठे काय बोललं, मी एवढाच इशारा करतोय जे बोलतात त्यांना की आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्यासारखी अनेक बाबी आहेत की त्यासुद्धा कधी ना काहीतरी मग स्पष्टपणाने मोकळेपणाने बोलण्याची वेळसुद्धा येऊ शकते. मग ते कधीपासूनचं आहे ते पण सांगता येईल. हे जे बोलणारे महाशय आहेत त्यांच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही. दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाची घरची बिलं दिली गेली, त्याच्याचबरोबर ब्युटी पार्लरची कोणाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं, त्या अकाउंटमध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने अकाउंटचा गैरव्यवहार झाला, त्याच्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे, हे मी वेगळं काय तिथं सांगणार नाही. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी 4 नेते असा उल्लेख वारंवार केला. तटकरे, पटेल, भुजबळ आणि धनंजय मुंडेंकडे त्यांचा रोख होता. त्याला आता हे 4 नेते काय प्रत्युत्तर देणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.